ऐकून ऐकावं आणि बायकोने सांगावं नवऱ्याने ऐकावं. एक वचने एक बाणी ते कबीर होते. बर म्हणून ऐकू तर छोटीशी कबीराची लावणी. हरे कबीर म्हाताऱ्या देवाचा भक्त अरे ऐकून घ्यावा आसुरी पुरुषाचा भाव एक कबीराच्या घरी पावणे आले राव संत जन खायला नाही तिळभर अन्न. बर कबीराने सांगितलं राणे संत लोक घरी आले आपल्या. बर यांना काहीतरी भोजन घाला ग राणी. काय सांगायला पाहिजे महाराज तुम्हाला. काय सांगणार आहे. घरामध्ये मुठभर धान्य टाकण्यासाठी नाही महाराज. तवा संतांना भोजन कुठून घालायचं. म्हणजे चिमणीला टाकण्यासाठी मुठभर दाणे माझ्याजवळ नाही. तेवढ्या संतांना भोजन कुठून घालायचं. अगं जा उष्ण्याची काय माय मेली आहे. गावामध्ये जाणे आपल्याला उष्ण घेऊन या. म्हणजे कबीराच्या पत्नीने काय केलं. हरे गर 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 फिरू लागली हिला उष्ण देईना कोणी.
कबीराने सांगितलंय राणे गावामध्ये जा आणि कुठून तरी उष्ण घेऊन या म्हणून ती कबीराची पत्नी गरगर गरगर फिरू लागली उष्ण देईना कोणी कोणी बाई गेली वाण्याच्या दुकानी वाणी काका शिदा दे रे लवकरी बर पैसे मी देईन सतवरी काका माझ्या पदरामध्ये काहीतरी शिरा घाला माझ्या घरी संत लोक आलेले आहेत मला थोडाफार शिरा हवा बर कबीराने सांगितलं बाई शिरा द्यायचा म्हणजे काही नवल नाही बर पण तुम्ही पैसा आणलाय का अहो काका पाणी काका आम्ही गरीब आहे आम्ही फार गरीब आहे माझ्याकडे पैसे नाही हो माझ्याकडे पैसे नाही मग जा इकडे काय फुकटचा माल आहे काय पैसा नाही शिरा नाही पैसा द्या शिदा घ्या नाही हो माझ्याकडे पैसे द्यायला नाही ती कबीराची पत्नी मनामध्ये विचार करू लागलेली आहे जर मी संताला भोजन घातलं नाही माझं सत्व जाणार बाई बाई माझं सत्व जाईल काय करावं वाणे काका तुम्ही सांगाल ते मी ऐकल पण मला शिदा द्या हो बाई तुम्ही मला 5 बोटाची वचनं द्या हे 5 बोटाचे वचनं घ्या पण बाई तुम्हाला माहिती आहे वचनं गेल्यानंतर काय असतं बाबा सांगा काय असतं 5 बोटाचे वचनं गेले त्याचे पूर्व गेले अधुगर जाती वाचा नंतर जातो प्राण बर वचनाला लत लावायची नाही लावणार बाबा मग तुम्हाला मी लागल तेवढा शिदा देणार पण आज रात्री 12 वाजता माझ्या पलकावरती तुम्हाला यावं लागेल तर तुम्हाला शिदा देणार धिक्कार असो तुमच्या धर्माला तुमच्या मुलीसारखी आहे आणि तुम्ही सांगता का आज रात्री 12 वाजता तुमच्या पलकावरती यायचं पैसा बोलतो आमचा पैसा देवा एवढी ही गरिबी नसावं एवढी गरिबी माझ्या पदरामध्ये घातली पांडुरंगा काय पाप केलं होतं मी तुझ्या दारामध्ये रात्री 12 वाजताच्या पलकावरती यायचं संत उपाशी गेले तर सत्व जाईल त्या कबीराच्या पत्नीने सांगितलं वाणी काका आजचा दिवस उगू नाही द्यायचे
आज रात्री 12 वाजता मी तुमच्या पलंगावरती येईन. माझ्या पत्रामध्ये शिदा घाला. आनंद झाला त्या वाण्याला. वा रे वा. चालून संधी आपल्या दुकानात आलेली आहे, सोडायची नाही. मग बघा काय केलं वाण्याला. बाईचं स्वरूप पाहून अरे वाणी चंचल झाला. पदरामध्ये शिरा घेतला. अतिशय आनंद झाला. बाई घरी जाई माझ्या साधू संतांना जेवू घाली. मग पुढे काय झालं. अरे शिदा घेऊन येणार निघाली. अरे चौकाच्या बाई अरे
कबीर तो वाट पाही दारुण दारुण शिदान जग हातले पाराव संत जन मैनाला गेली निद्रा लागून मैनाला झोप लागली झोप ही काळाची बहीण हिचं नाव चंडाळी ना झोप चांगली नाही बघा शिदान जग हातले पाराव संत जन मैनाला गेली निद्रा लागून संकट पडले देवाला देवाला संकट पडले अरे अरे पांडुरंगा माई झोपली गेल्यात ही माई जर रात्री 12 वाजता त्यांच्या पलंगावरती नाही गेली तर सत्व गेल्याशिवाय राहणार नाही मग काय करावं अरे भोळा खंडेराव कबीराच्या स्वप्नामध्ये गेला ना रामा नारायण राम रायण राम धीरा धी आणि उठरे कबीरा तुझ्या बायकोने वचन दिले वाण्याला राम नारायण राम रायण राम धीरा धी बघा मंडळी भोळा खंडेराव कबीराच्या स्वप्नामध्ये गेला आणि उठरे कबीरा तुझ्या बायकोनं वचन दिले वाण्याला कबीर गडबडून उठले आणि बायकोला विचारू लागले राणी ग राणे अगं तू शिदा आणला संत लोकांना जेव घातलं पण तो शिदा आणलाय कुठून बायको म्हणते काय आत्ताच विचारायची गरज होती का तुम्हाला दिवस नसता निघला का दिवस निघल्यानंतर विचारला असताना माझी झोप मोडली तुम्ही झोपू नको तू जर झोपली तर तुझं सत्व जाईल हरिश्चंद्र राजाचं सत्व झोपेत गेलं होतं विश्वामित्राने घेतलं होतं म्हणून झोपू नको उठ मला सांग गडबडून ती कबीराची बायको उठली काय म्हणता हो मला शिदा कुठून आणला सांगावं अगं बाई मी विसरलेच होते तुम्हाला सांगायचं मग सांगा तुम्ही शिदा आणला कुठून नाही कुठून काय सांगू बाई धनी तुम्हाला बर सारी नगरी फिरले बाई मला उस्त कोणी दिले नाही कोणी उस्त दिलं नाही मला मग काय केलं वाण्याच्या दुकानी केले स्वतःच्या शरीराची विक्री केली आणि शिदा घेऊन आले मग तुला वाण्याने काय सांगितलं मला सांगितलंय लागल तेवढा शिदा देणार पण आज रात्री 12 वाजता माझ्या पलंगावरती तुम्हाला यावं लागेल कबीराला विचार पडला राणे हे तू काय केलं सत्वासाठी तू स्वतःचं शरीर विकला मी जर तुमच्यापासून जरी चोरून ठेवलं असतं तरी माझा सत्व गेला कबीर म्हणू लागले मग उठ जा त्या वाण्याच्या पलंगावरती रात्री 12 वाजता जायचं जा सत्व धीर होते शब्दाला जागणारे होते आता एखाद्याच्या बायकोकडे असं नुसतं बोट केलं ना ते अक्का आहे ना लई चांगली होती बरं का बिचारी काहीतरी माझ्या बायकोकडे पाहून बोलत होता हातच तोडायचा त्याचा एखादं जर असं तिरक्या नजरेने एखाद्या माय माऊलीकडे बघलं तर ते म्हणतात काय बघत होता त्याचा डोळाच फोडून टाकीत आताची कली अशी निघाली पण गेला तो सतयुग आणि आला हा कलियुग मग कबीर सांगू लागले
जात्या वाण्याचा भीतू पूर्ण करून या बर मग ते काय म्हणतात कबीर बोलतो रे त्याच्या राणीला महिना पुरावा त्याचा येता श्रावण महिना झडी लागली पावसाची कबीराची पत्नी म्हणू लागली कबीराला अहो श्रावण महिना पावसाची झडी लागलेली आहे मी कशी जायची म्हणून ती कबीराची पत्नी त्या कबीराला काय म्हणू लागली अंतर पडला काळू की रात्र पाऊस येतो तुई तुई महाराज पाऊस येतो तुई तुई अहो अंधार पडला काळुकी रात्र पाऊस येतो थुई थुई एकली कशी जाऊ मी बाई मी जर एकली गेले माझे पाय चिखला न भरतील मारवाड्याचा कपडा भारी भारी असतो जर त्यांच्या कपड्याला डाग पडला
त्यांच्या पत्नीनं जरी विचारले हे डाग कसे पडले तरी माझं सत्व जाईल. मग कबीर म्हणू लागली विचार करते कशाला. मग ते कबीर काय म्हणते बायकोला. अरे तुझा भरता एक वचनी हरी जातीचा मोहीन. तुझा भ्रातर एक कोचनी जातीचा मोहिना हे तो गेला खांद्यावर उचलून स्वतःची बायको खांद्यावरती घेतली आणि त्या वाण्याच्या दुकानाकडे निघाला. अरे बोलत चालत तर नेऊन सोडली वाण्याच्या दुकानी. वाण्याच्या दुकानी कबीर तो परतला माघारी. वाण्याच्या दुकानी कबीर तो परतला माघारी. वाणी काका